कसं वाटतंय तुला? वाईट वाटतं की मॅडम आता आम्हाला शिक्षक नसेल पण म्हणजे कधी कधी मनात वाईट वाटतं, कधी कधी चांगलं वाटतं की दुसऱ्या शाळेत त्यांना आपण खूप शुभेच्छा देतो. तर या 4 वर्षांमध्ये ज्यावेळेस मुलं पहिलीला आली त्यानंतर या 4 वर्षांमध्ये त्यांच्या अनेक मुलं अनेक स्पर्धेमध्ये पहिले आले, दुसरे आले. त्यांच्या कार्यक्रमासाठी आज उपस्थित झाले, त्याचा अलौकिक आनंद आज होत आहे. आज या कार्यक्रमासाठी सो हॅलो मित्रांनो, मी निखिल गुंजा स्वागत करतो परत एकदा तुमचं नाव विंड ब्लॉगमध्ये. अँड आता वाजलेले संध्याकाळचे 6:10. कारण आता एक फंक्शन आहे बघा, रेडी झालेलं आहे म्हणजे काहीतरी असणार, काहीतरी असल्याशिवाय. आणि हिंट म्हणून चला तुम्हाला एक गोष्ट दाखवतो अजून. ओके 1 मिनिट. दिख रहा है हाच विषय. सो आता तुम्ही म्हणशाल ही की घरी कसं काय आली. सो गाडीची डिलिव्हरी पण आहे आणि एक मस्त प्रोग्राम आहे. आपण जस्ट आता रोनिन घेतली, नंतर परत एक घेतली, एकदा बाहेर ओव्हरलुक देतो आणि हिची परत एकदा डिलिव्हरी होती. त्या डिलिव्हरीचं आपण शूट नाही केलं प्रॉपर. ते हे बघा, हीच ते ॲडेड न्यू वन, अनादर वन. सो ती गाडी कोणाची आहे काय आहे हे सगळं जराच वेळात कळ. आता मी आवरलेलं आहे आणि सगळं आपलं तयारी पण आहे. गाडीचा हार, परत हे गुलाबाचे फुलं पण आहे अँड ही की पण घेतलेली आहे. तर सीन असा आहे की ती गाडी त्यांना गिफ्टमध्ये भेटलेली आहे. आणि गिफ्टमध्ये कोण दिले, कारण की ते एक टीचर आहे, त्यांचे जे स्टुडंट आहे त्यांच्या पालकांनी सर्व पालकांनी मिळून ती गाडी गिफ्ट केलेली आहे त्यांना. सो मी कार्यक्रमाचे सगळे फुटेज टाकेल. एकच मिनिट, कॉल येतोय. टॉपचा विषय आणि का रे पब्लिकमध्ये चालली दोघं रोज एक ना एक गाडीची डिलिव्हरी घेत आहे. अब क्या ही बोले हम. ये ना आते ना. निघू ना, गाडी घेऊन जायचं. हाँ निघू ना, ये ना 1 मिनिट. अरे 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 रे 1 मिनिट. अबे लोफर येतो आहे ना रे. काढायचं घालायचं म्हणजे चालूच असतं. हां, तर मी काय बोलत होतो, त्यांच्या सर्व त्यांचे जे विद्यार्थी त्यांच्या सर्वांच्या वडिलांनी म्हणजे घरच्यांनी, अरे पालकांनी घरच्यांनी एकच आलं ते थोडंफार मागं पुढं होत राहतं, तुम्ही समजून घ्या. हा, तर त्यांच्या सर्व पालकांनी मिळून गाडी गिफ्ट केलेली आहे आणि त्यांचा सत्कार समारंभ आहे मातोश्री लॉन्सला. सो आम्ही आता निघालेलो आहे. आम्ही दोघं आता पुढे गाडी घेऊन चाललो आहे. तेव्हा हा पण आहे आणि यांची मदर आहे, हे आमचे भांजे. हां, तर आम्ही आता मातोश्री लॉन्सला चाललेलो आहे. सो दिसतो भारी. जाऊया. दाखव थोडा आउटफिट चेक. पोज दे. एनी टाइम व्हाईट म्हणजे लव आहे. ओजी बिझनेसमॅन अंक. हां, तर आता आम्हाला अर्जंटमध्ये मातोश्रीला जायचं आहे. ही गाडी आम्हाला रेडी करायची आहे. सगळं सामान पण रेडी आहे, गाडी पण सगळं रेडी आहे. सो आता आवडतो आम्ही पटक्यात निघतो. ओके, तर आता जरा बिझी. बाईक आलेली आपली, अजून पब्लिक वगैरे तर नाही आहे. त्यांचे लग्न वगैरे असं लग्न वगैरे आवडलं तो विषय दिसतो इथं. गाडी मस्त लागली. आता गाडी आपल्याला आत घ्यायची आहे, तिथं राहील ती स्टेजला राहील गाडी. हे बघा असं काही लुक आहे गाडीचं. तिथं बघून घ्या तर की लावून ते ॲनालॉग मीटर आहे. अख्खे 10 किलोमीटर चाललेली. सगळ्यात भारी हिच्यात मला हिचा बूट स्पेस आवडला आहे. काय LED लाईट आहे तिला. सो लाईट चालूमध्ये चालू होईल आय थिंक. चालूमध्ये चालू होईल ते बरं आहे. आणि बूट स्पेस दाखव. कर बरोबर तेव्हा बूट स्पेस. एवढा मोठा बूट स्पेस काय पाहिजे गट्टो अजून. बूट स्पेस पाहिजे ना तू. हां, हार वगैरे आणलेला आहे, तो लावायचा आहे. कारण की हिचा फ्यूल टँक आहे ना, फ्यूल टँक इथे पेट्रोल असं आहे. इकडचं हे या साईडला फिरवलं ना, 1 मिनटं असं दाबून इकडे फिरवलं का फ्यूल टँक ओपन होतो. सो हिला 5 लाईट पण दिलेली आता आणि इग्निशन ऑन ऑफ बाईक सारखं
हे पण दिलेलं आहे. ओके, सो असं काय आहे. अशी ज्युपिटर 110. ओके, शस्त्र रेडी झालेले आहे आपण. आणि आमचे सगळे वाईट ते ऑडमॅन आउट आले पण ठीक आहे. आता याला काय सांभाळून घ्या आम्ही. आणि वाचून घ्या बरं, जास्त सांगत नाही. आम्हाला भांजा बोल रहा है. इथं पब्लिक येते अजून, गाडी तर बाहेरच लावलेली आहे अजून. काय बोलला? बोलायचं होतं की हां बस तोंडात घालतो का तुला? तिकडे यायची. इकडे हे बाकी सेटअप झालं आहे. मी तर गाडी पण एकदम प्रॉपर लावली. आता बाकीचा विषय चल. आता इकडं काही सामान ठेवलेलं आहे, पब्लिक पण आहे. आता इथलं सामान, हे सामान कुठं ठेवलं ते? त्याच्यावरतीच तेच राहून द्यायचं. आहे. ठीक आहे, मग ते सामान इथं. बाकी मग येत आहेत अजून पाहुणे. सो गाडी पण लावलेली आपण मस्त. रेड कार्पेट वगैरे, कार्पेट नाही सॉरी, रेड कपडा. त्याचं नियोजन बघून या. जेवणाचं नियोजन त्याच्यात बघून नसतं बोलायचं. मला बोल ना, तुम्हाला बोल राहिला. तू शांत बस. तुम्हाला कसं घालतो का? बिहाइंड द सीन्स यू नो. चला जेवणाचं नियोजन हे बघा. मेन कार्यकर्ता आहे गट्टू. हॅपी बर्थडे. आमच्या गट्टू दादांचा बर्थडे. अरे भावाला काय बर्थडे बिड्डे विषय आहे की नाही? भाऊचा बर्थडे, बाईचा बर्थडे. ए त्या सरांना बोलव, त्यांना म्हणे याला बर्थडे विश करा. बर्थडे बाईचा. करतो बघ. जेवणाचं नियोजन त्या साईडला. आमचं लक्ष इकडं कमी आहे, तिकडं जास्त. अजून पब्लिक येते. चिल्ले पिल्ले खेळत आहे बघा. चिल्ले पिल्ले खेळत आहे. त्यांचेच आपण यार गोप्रोमध्ये घेऊ. मोनी शेठ बोलले विषय संपला दादा. भाई ॲग्रीवाले माणसं यांच्या समोर आम्ही काय स्पाय इंटरव्ह्यू वाले माणसं भाई. हो हां चला. मोनू शेठ म्हणून भांडणं करायचं म्हणून. अरे पण तू काय बॅटरी वेस्ट करतोय? नाव सांग तुझं. माझं नाव शौर्यजी सचिन वागचौरे. कितीला आहेस तू? चौथी मध्ये. आता कसं वाटतंय तुला? कशी वाटली शाळा? भारी का? अरे मॅडम बद्दल बोल बरं. कसं वाटतंय तुला? वाईट वाटतं की मॅडम आता आम्हाला शिक्षक नसेल. पण म्हणजे कधी कधी मनात वाईट वाटतं, कधी कधी चांगलं वाटतं की दुसऱ्या शाळेत पाचवीला जाणार आपण. बोलला छान 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 छान. ओके, तुझं नाव काय? चला. कसं वाटतंय? वाटतं चांगलं वाटतं, कारण की आम्हाला मॅडमने एवढं शिकवलं. वाईट मॅडमने आम्हाला एवढं शिकवलं तर मॅडमने आम्हाला शिकवलं आणि पुढे नेलं. रिव्ह्यू बाकी आम्हाला चांगले रिव्ह्यू या ठिकाणी. तुझा रिव्ह्यू कसा आहे? नाही म्हणजे मी पण विद्यार्थी होतो, पण आम्ही एवढं बोलत नव्हतो त्या काळात. आम्हाला एवढं बोलता येत नव्हतं. ही मुलं खूप छान बोलतात. हे पण विद्यार्थी होते ना? इकडे हे विद्यार्थी मेन आहेत. या विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू. हे सन प्लस विद्यार्थी. बोला वेदांत. तुमच्या अगस्ती शाळेबद्दल दोन शब्द. ए अगस्ती हे बघा, म्हटलंय तो. हे आमचे हे काका नाही आहेत, हे मामा आहे. हा काका म्हण. काका नाही आहे तो. दादा आहे का नाही? दादा म्हण. काका दादा. बरं गुड बॉय तो. तुम्हाला कसं वाटतंय एकदा मॅडम बद्दल? मुलांना तुला व्हिडिओ पाठवणार. तुला कसं वाटतंय सांग. चांगलं वाटतंय का? आता शाळेतून कोणत्या शाळेत जाणार? नवीन धामणगावला जाणार. धामणगाव फिक्स आहे. सगळ्यांचं फिक्स आहे का रे? नाही काही जण नाही. तू कोणत्या शाळेत जाणार? तू पण धामणगाव. तू मॅडमची फेवरेट आहे. नाव काय तुझं? कोण आहे? कोण आहे तू आपल्याला सांग कोण फेवरेट आहे मला. किंवा आपण दोघे दिसतो इथं दिसतंय. भाई इथं बोलतो पण जिथं बोलत तिथं बोलत नाही बरं का. तू आहे ना? तू असणं गरजेचं आहे. पण तू खूप सुंदर दिसतोय आज. लाजला रे पोरगा. अरे कॅमेरा बंद झाला.
चालू आहे हा नेमकी बॅक बेंचर आहे. बॅक बेंचर. तू बोल बरं, तुझं नाव काय? स्वराज विलसाने. ओके, तुला कसं वाटतंय काय मॅडम बद्दल? कारगर वाटतंय. पोरं क्वालिटी होई, पण काही होईल पोरं क्वालिटी. आता हे चालू आहे पोरांचं. बाकी आपण आता आतमध्ये जाऊ. सगळ्यांचे रिव्ह्यू घेतले आपलं, ठीक आहे. यांची रिव्ह्यू बाकी आहे. बरं, तुम्हाला कसं वाटतंय? तुमच्या मातोश्रींचा कार्यक्रम आहे, कसं वाटतंय तुम्हाला? तसं कसा विषय माहिती आहे का, हां आम्ही मातोश्रीला प्राऊड फील करायचं होतं, ते मातोश्रीच आम्हाला अजून प्राऊड फील करतात. ओके, तुमची वारी झाली. दादा तुम्ही म्हणजे आम्हाला तुम्ही जास्त चांगलं बोलताय. आम्हाला तुम्ही आवडलं, काही म्हणा. तुम्हाला आम्ही जॉब देऊ शकतो म्हणजे आम्ही येडे. ऑब्विसली. जसं त्यांनी सांगितलं तसं ते आमचं पण थोडं वेगळं आहे, कारण की अजून आमच्याजवळ टाईम आहे आम्हाला त्यांना अजून प्राऊड फील करून द्यायला. तुमची बारी येणार आहे. गट्टू 2 शब्द, फक्त 2 शब्द. काहीच बोलायचं नाही. चांगलं वाटतंय का नाही ते तर सांग. अरे ठीक आहे. श्रेयस, तुला कसं वाटतंय मातोश्रींबद्दल? जास्त 2 शब्द. छान. कॅमेरा उलटा करा ना. का रे? हां जातीवाद. आता परत. हां, तर मला तर एकदम मोठी प्राऊड फिलिंग आहे. सो आम्ही पण शिक्षकांच्या त्याच्यात बिलॉंग करतो, बरोबर आहे ना? अरे फॅमिली एकच आहे आपली, एवढं काय. हां, त्याच्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी नवीन नाही आमच्यासाठी, तुमच्यासाठी पण नवीन नाही आहेत. थोडा कॅमेरा असा केला तरी चांगलं वाटेल. काय कॅमेरामॅन नवीन आहे आमचा, बाकी सगळं आपण चालू होणार आहे. आणि फिलिंग तर एक नंबर आहे आमची, म्हणून तर आम्ही असं गाडी घालून आउटफिट चेक. आउटफिट चेक. हे बघा हे सगळं. फक्त आमचं प्रत्येकाचं outfit check. थोडासा ऑडमॅन आउट आहे. ऑडमॅन आउट सारखं काहीच नाही. दादाचं एक फुटेज घ्यायचंय. दादा आता MBA करणार, हा, दादा त्याला इंग्लिश खूप चांगल्या प्रकारे आली पाहिजे. थोडी MBA इंग्लिश student. ऐकायला मिळाली तर खूप चांगलं वाटेल. MBA स्टुडंट. हा आमचा फ्युचर MBA स्टुडंट आहे. कट तू इंस्टाच्या स्टोरीला जे लिहिलं होतं ना, एका स्टोरीला काहीतरी खूप मोठं लिहिलं होतं इंग्लिशमध्ये. ते मला असं काय लिहिलं? रगस्यमध्ये विद्यालय असं असतं. फोटो नाही काढत. आधार कार्ड दाखवतो. आधार कार्ड. आधार कार्ड. मम्मीचं फोटो आहे. आता वाटलं का? ठीक आहे का? वाटलं ना आता? आम्हाला आधार कार्डचा फोन. दुसरं तुझा भाऊ कोण तो? वेदांत. सगळं माहिती. आणि हा कोण? हा सत्यम. आणि हा काय बोलतो? कार्यक्रम सुरू काही म्हणा, पण भाऊ बाकी भाऊ आवडला आपल्याला, बाकी कुणी नाही आवडलं, पण हा आवडला पुढे जाणार आहे. भाई. हा इतका पुढे जाणार आहे. याने मन जिंकलं भाई. ऐक ना. काही बापा रे. पाठांतर चालू आहे पोरांचं पण भाषण. तालुका अंबड, जिल्हा जालना येथे शिक्षण सेवक असताना त्यांना पंचायत समिती अंबड, जिल्हा जालना यांच्याकडून आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार प्राप्त झाला. दिनांक 12/12/2018 रोजी जिल्हा परिषद जालना येथून अहमदनगर येथे ते आंतरजिल्हा वतीने आला. मॅडमला आपल्या सर्वांकडून शुभेच्छा. चालू आहे ना आता गाडीची ओपनिंग. सगळे विद्यार्थी ऑनलाईन क्लासमध्ये देखील आमच्या मॅडमने
प्रयत्न केलेला यशस्वी प्रवास या शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. आज या शिक्षकावर सोडली वाटचाल अशी कठीण त्या वाटचाल अशी कठीण त्या गुरुची सोबत संस्कार तरुणी सुद्धा त्या छायेची संस्कार तरुणी सुद्धा त्या छायेची गुणांच्या मार्गामध्ये सुद्धा एक यशस्वी पाण्याचा मार्ग दाखवण्याचा त्यांचा एक प्रयत्न होता. त्या माध्यमातून लक्षात आलं मॅडमने मला तसं शिकवलं. त्यांनी आपल्या जीवनाला आकार दिला. त्यांनी आपल्या जीवनाला आकार दिला. पण चौथीपर्यंत मला आम्हाला तिकडे ते येत होते तेव्हा मॅडमने आम्हाला माझं सुद्धा गणित शिकवले. एमआयडी सुद्धा गणित शिकवले. शेवटी मॅडम आम्हाला काय बोलायचे की घबरा स्पर्धा स्वतःची करा दुसऱ्याची नको. शेवटी एवढंच बोलले. पहिली ते चौथी पासून शिकवले. मी मॅडमकडे 2 वर्ष होते तरी मॅडमने मला 2 वर्षात एवढं घडवलं की मी आता 100च्या रँकवर आता मी डायरेक्ट 200वर गेले. सगळ्यालाही पातळ फुटावा निरोप शेवटी घेताना सगळ्यालाही पातळ फुटावा निरोप शेवटी घेताना सन्माननीय व्यासपीठ आजच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गेली अनेक वर्षे ज्यांनी आम्हाला घडवले असे गुरुजन पुण्याचा अक्षर 4थीतून 5वीत जातानाचा आज 4थी चा निरोप समारंभ बघितलेच नाही. आपली आई आमचा समजूतदारपणे अभ्यास करून घेते या नजरेने आम्ही त्यांच्याकडे बघत आलो. इतकेच नाही तर त्या आमच्याशी मैत्रिणीसारखेच वागत आहेत. थोडा राग, थोडी मस्ती, थोडा गोडवा, थोड्या गप्पा, थोडा खेळ, थोडा म्हणता येणार नाही. त्यांनी अभ्यास भरपूर करून घेतला. कार्यक्रम चालू आहे आणि न्यूज चॅनलला पण चाललेलं आहे लाईव्ह. पुणे घरायला पण लाईव्ह आहे. आपला पर्सनल पण आहे. ओके. मी सर्व पालकांनी आज त्यांना खरं तर त्यांचं इतकं मोठं कौतुक. एक छानपैकी स्कूटी दिलेली आहे, आकर्षक स्कूटी दिलेली आहे. त्या यापूर्वी शाळेत वेळेवर येतच होत्या. आता तुमची स्कूटी आणखी त्यांना खूप शुभेच्छा देतो. तर या 4 वर्षांमध्ये ज्यावेळेस इकडून पहिलीला आली त्यानंतर या 4 वर्षांमध्ये त्यांच्या अनेक मुलं अनेक स्पर्धेमध्ये पहिली आले, दुसरी आले, तिसरी आले. पण त्या एकाही वेळेस आम्ही घरी कधीही त्यांचं अभिनंदन केलं नाही. कारण त्यांची जी ॲबिलिटी आहे ती थोड्यावर थांबणारी नाही. ही मुलं जेव्हा त्यांचं विजन पूर्ण करतील त्याच वेळेस आम्ही त्यांचं अभिनंदन करणार असं ठरवलं होतं. आणि आज तो दिवस आलेला आहे आणि आज मी या ठिकाणी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा. मान्यवरांना विनंती करतो का आपल्या हस्ते मेडल या ठिकाणी प्रदान करायचं आहे. अतिशय छान मेडल या ठिकाणी दाखवलेले समोर असेल. आपल्याला गोल्ड मेडल आपण मॅडम या ठिकाणी दिलेले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोलेवाडी मिशन सक्सेसफुल 2024-25 अशा पद्धतीने मिशन सक्सेसफुल झालेलं आहे. असं मेडल आपण मॅडम कदोडे मॅडम सर्व विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रमासाठी आज उपस्थित झाले. त्याचा अलौकिक आनंद आज होत आहे. आज या कार्यक्रमासाठी ज्यांनी अध्यक्षस्थान भूषवलं आहे ते म्हणजे आमचे सर्वांचे कणखर पाठिंबा असलेले नवलेवाडीचे माननीय श्री विलास नवले सर. त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या तालुक्याचे सर्वांचे लाडके गट शिक्षणाधिकारी माननीय श्री कुमार साहेब. तसेच आमच्या नवलेवाडी आणि अकोले पीठाचे विस्तार अधिकारी हासे साहेब, ठुबे साहेब, त्यानंतर केंद्र प्रमुख साळे साहेब. तो क्षण माझ्यासाठी महत्वाचा आहे. तो आजचा मौल्यवान क्षण फक्त तुमच्यामुळे, माझ्या या पालकांमुळे आणि माझ्या विद्यार्थ्यांमुळे माझ्या वाट्याला आलेला आहे. प्रत्येकाने सगळ्यांनीच विद्यार्थ्यांनी असो किंवा पालकांनी असो माझा गुणगौरव केला. खूप काही गोष्टी सांगितल्या. त्यातल्या सगळ्याच गोष्टी सत्य होत्या कारण की त्यांनी सांगितलं. परंतु माझं कर्तव्य मी पहिलं बजावलं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण की मी एक शिक्षिका आहे. माझं पहिलं कर्तव्य आहे की माझं ज्ञानदानाचं काम मी अचूकपणे बजावलं आणि तुम्ही ते आज गौरव रूपाने मला ते सांगितलं. आज खरा स्वाभिमान वाटतं आणि अभिमान पण वाटतं. स्वाभिमान मी माझ्या कार्यासाठी ठेवला. अभिमान यासाठी की तुम्ही सर्व पालकांनी आतापर्यंत सलग 7 वर्ष मी नवलेवाडीत कार्यरत आहे.
विश्वास तुम्ही दाखवलाय आणि म्हणून मी माझ्या कार्यामध्ये यशस्वी झाली आहे. माझ्या मुलांच्या मेडलवर मी जे लिहिलेलं आहे, मेडलवर, गोल्ड मेडलवर, मिशन सक्सेसफुल. ते कोणत्या परीक्षेचं नाव नाही, पण ज्या वेळेस मी सर्व्हिसचं पहिलं पाऊल टाकलं, म्हणजे ज्या वेळेस मी शिक्षिका झाले 20/2/2004, त्यावेळेस मी एक मनामध्ये इच्छा ठेवलेली होती. ती इच्छा अशी होती की मी शिक्षिका आहे, याचा पहिला अभिमान होता आणि आनंद खूप होता. तर इच्छा अशी होती की माझ्या हाताखाली जो विद्यार्थी शिकेल तो भविष्यात एक आदर्श विद्यार्थी म्हणून राहील. माझं ज्ञानदानाचं काम मी अचूकपणे करेल आणि माझा प्रत्येक विद्यार्थी एक भारताचा नागरिक म्हणून, सक्षम म्हणून तो या जगात वावरेल आणि निश्चित मनाने वावरेल. आता काही क्षणांपूर्वी साहेबांनी प्रत्येक विद्यार्थ्याला विचारलं, तू काय होणार, तू काय होणार. मुलांनी त्यांच्या मनातलं उत्तर सांगितलं. त्याच्या पुढे जाऊन मी माझं उत्तर असं अपेक्षित होतं त्यांच्याकडून की कुणीतरी एकाने सांगायला पाहिजे होतं की मला माणूस आधी व्हायचंय आणि नंतर IAS व्हायचंय किंवा इतर अपेक्षा पूर्ण करायच्या. मी मुलांना अगोदर माणूस कसं व्हायचं असतं त्याच्या गोष्टी शिकवल्या. अगोदर माणूस व्हा, आपल्यातलं माणूस पण जागा करा, आपल्यातलं माणूस पण जागा केला की आपोआप सगळं यश आपल्याला मिळत असतं. मी मुलांना एक वाक्य नेहमी शिकवले आणि माझ्या पायावर नेहमीच असं विचार असायचा, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि ती गोष्ट खरी पण आहे. आजच्या कार्यक्रमाचं सायनिंग ऑफ होत आहे जस्ट एंड. हां नाही हां, तर कार्यक्रम या ठिकाणी संपलेला असं घोषित केलेलं आहे आणि लाईट्स ऑफ झालेले आहे. ओके, सायनिंग ऑफ. एक पाण्याची बॉटल घेऊन येतो. चला. तर या ठिकाणी जिरली आमची आणि आम्ही निघलो. काय तुझी इच्छा पूर्ण होती का? ओके ओके, मॅच लावलीच पाहिजे. थाला फॉर रिझन. गुड मॉर्निंग अँड आता कार्यक्रम कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पण आता सकाळ झालेली आहे अँड मस्तपैकी आपल्या बाईक वगैरे एकदम क्लीन केलं आहे. हे आपलं प्रोडक्टचं आपण अनबॉक्सिंग केली ती लास्ट ब्लॉगमध्ये. सो ही किट आहे, ही चेन लूब अँड चेन क्लीन. वेट, आता आपल्याला पहिल्यांदा चेन क्लीन करायची. बाईक वॉश केलेली आहे मी. हे चेन क्लीनर आहे. वेट आता तुम्हाला दाखवतो. ओके, लावलेली बाईक, हे आपलं चेन क्लीनर आहे. बाईक चालू करूयात आपण. सो तो ब्रश होता, त्या ब्रशने मी चेन तर क्लीन केलेली आहे वॉश करून, बघूच शकता. एवढी काय हे काय आता खूप डेज नंतर केलेली, त्याच्यामुळे जास्त ऑइल आहे त्याच्यावर. व्हील पण एकदा चालेल ना. टायर बदलताना नाही लोक नीट लक्ष नाही दे बघा. अलॉय खराब केला रावांनी, पण ठीक आहे चला. सो आता आपण आता बाईक स्टार्ट करतो. न्यूट्रल आहे. 7,834 किलोमीटर झाले. ओके, वेट आता आपण चालू करूयात. नंतर इथे चेन क्लीन करतो मी. आता याला हे याच्या सोबतच लावून दिलेलं आहे, बाकीच्या स्प्रे सारखं नाही. सो वेट, गिअरमध्ये टाकून आपण जरा कॅमेरा मनची कमतरता आहे, सो ॲडजस्ट करून घ्या तुम्ही. तेव्हा थोडंसं इथं पण एवढी सफिशियंट राहील आय थिंक. ओके, आपण जरा गाडी बंद करूयात एकदा. बघू ना कसं काय होतंय. चेन तर दिसती जरा छान छान. आता बघूयात. हे एकदा आपण पॅक करून ठेवू. फडका आणला होता रे. हां, त्यातलं लूप पण बाहेर काढतो. अरे पडलं पाहिजे. हां,
लुबिंग पण करायची, त्याच्यात आपण एकदा चेन क्लीन करून घेऊन येतो. आणि हे तसं फेकूनच द्यायचं होतं मला. सो हे असं पुसावं लागेल थोडीशी. ओके. ओय ए वरती. आता सीन काय माहिती का, मी आहे ना वेट बरोबर भाई साहेब एवढी गंदी पूर्ण क्लीन करून भेटतो आता तुम्हाला. ओके. सो आता पुढे गेलो तर चेन लूब यूज करतो. फोकस चालू केली, क्लीन तर झालेली आहे मस्त दिसत आहे ना. प्रॉपर लुक केलेला आहे. अजून थोडासा लुबिंग डन. तरी हाताची अवस्था बघा. वेट आहे. फोकस बंद करूयात परत. आपला माणूस तिकडं थांबला, त्याला पण सोडवायचं आहे. व्हील आहे ना, व्हील खूप उडतं इकडं बघा. अशी चेन क्लीन वगैरे केलेली आहे मी जेवढी जमली तेवढी. आणि हे आपले प्रोडक्ट आहे सध्या आपण यूज करतो. हे बघा. गुड मॉर्निंग गाईस. अरे यार कधी पाहिलं का खराबच. सो परत एकदा स्वागत करतो. आता ह्या व्हिडिओत 3 वेळा स्वागत केलं आहे मी. म्हणजे विषय पण 3 वेळाच झालेला आहे. सो आता मस्त परत एकदा हे बघा आवरलेलं आहे मी. अँड आता आम्हाला निघायचं. सो आज एक वेडिंग आहे घरातलीच. अँड आता काय होतं आहे, गाडी लुबिंग केली पण काही कामाची नाही. आता बाईकवर तर जात नाही, वरायती आहे आपली. सो आवरलं तर आहे. गरमी एवढी बेकार आहे ना. आणि स्पेअरला एक वस्तू घेतलेली नाही. वेट 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 छान छान जयची वायरलेस पॉवर बँक आहे. सो जयची एक वायरलेस पॉवर बँक घेऊन आलतो मी. आज गरज पडलीच, चार्ज करून ठेवलेली आहे. गरज पडलीच तर यूज करायला आपल्याला काय याच्यात आपलं कॉम्प्रोमाइज नाही करू शकत ना म्हणून. सो तो आवरलेलं आहे. कॅमेरा वगैरे काही घेत नाही मी, फक्त फोन आहे. दोन्ही फोन आहेत आपले. तर शूज वगैरे घालतो ते येतीलच, मग निघा. सो तुम्हाला आता भेटतो रोडने मी, कसं काय नियोजन होतं आहे कळलंच तुम्हाला. ओके. स्टे ट्यून बघत राहा. शुभमंगल